पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल. वैयक्तिक टीका करतोय. या राधाकृष्ण विखे पाटलांनी स्वतःच्या बायकोचा ओबीसीचा दाखला काढला आणि तो दाखला घेऊन ओबीसीची जागा घातल्या. त्या राधाकृष्ण विखे काय त्याच्यावर सामाजिक तुझ्या झाला सर्व या विखे पाटलाच्या घराण्याबरोबर सांगा बरं दादा. त्यानं ओबीसीचा दाखला काढलाय, ओबीसीचं पद दाबलंय. मग पुढाऱ्यांची तर नावं आणि परत माणसं म्हणतील काही कुठून लढाई करावी, शिक्षणावर करावी, पंचायतराजच्या आरक्षणावर करावी, नोकऱ्यावर करावी, गावगाड्यातल्या 18 पगड जाती. तुम्ही अज्ञान आहात, तुमच्यामध्ये एकी नाही, तुम्ही संख्या दाखवू शकत नाही, म्हणून तुमच्या बाजूने या महाराष्ट्रातला एकही आमदार खासदार बोलायला तयार नाही. प्रचंड खेदानं आणि दुःखानं मी तुमच्या समोर माझी भावना व्यक्त करतोय. आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे हयात असायला हवे होते. आज जर ते हयात असते तर शरदचंद्रजी पवारांना म्हटले असते, पवार साहेब पुढे या, पृथ्वीराज बाबा तुम्ही काँग्रेसतर्फे पुढे या, अशोकराव चव्हाण तुम्ही तुमच्या पक्षातर्फे पुढे या, आपण एकत्र बसूया. आणि महाराष्ट्रामध्ये जी ही सामाजिक दही निर्माण झाली, अरे ओबीसीचं आरक्षण, अरे हे गावागाड्यातल्या सामाजिक मागासांचं आरक्षण आहे, भटक्या विमुक्त जाती जमातींचं आरक्षण आहे. अरे तुम्ही तालेवार मंडळी, तुम्ही कारखानदार मंडळी, गावातली वतनदार, जागीरदार, मान सन्मान इज्जत, अरे गावच्या गाव पांढरीमध्ये उपजाऊ जमीन ज्याच्या मालकीची, वाड्याचा वाडा आणि वाड्याचा बुरुज ज्याच्या मालकीचा, तुम्ही कसं मागास असू शकाल? आणि बरं तुमच्याकडे जरी असं काही म्हणला आणि तुम्ही जर ओबीसी मध्ये आला तर तुमच्या ताकदीपुढं आमच्या गावगाड्यामधला माळी साळी कोळी केली हक्कर धनगर संगर वंजारी लोणारी परी गुरव घरशी नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड रामोशी बेलदार, आमचा गुरमुड्या जोशी, आमचा वासुदेव, आमचा गावगाड्यातला पाल पारधी, फासे पारधी, राज पारधी, आमचा मर्यादीवाला. अरे ही माणसं तुमच्या वतनदारांच्या स्पर्धेत टिकतील का? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.